पण त्या निकालाच्या आड राहून जी एका समाजाची मॉबोग्राफी झाली ती सलतय अशी असणारी परिस्थिती आहे। कारण का तिथे वंजारी वर्सेस मराठा असं आंदोलन सुरुवात झालं, मराठा वर्सेस ओबीसी असं लागण्याची असणारी शक्यता आहे। हा एक टिकलिश विषय असं मी त्या ठिकाणी मानतोय। हाकेंच्या असणाऱ्या उपोषण चाललेलं आहे, त्याला उद्या तिथे असणारा भेट ही देणार आहे त्यांनाही। मला असं वाटतं की बीडमधली जी परिस्थिती होती तिला असताना शासनाने व्यवस्थित हाताळलं नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय। कारण का तिथे वंजारी वर्सेस मराठा असं आंदोलन सुरुवात झालं, ते शांत केलं पाहिजे होतं असं मला त्यावेळेसही वाटत होतं। अनेक जणांशी बोललो पण त्याच्यामध्ये कोणीच लक्ष घालायला तयार नाहीये। आता एकंदरीत असं दिसतंय की बीडमध्ये यांनी मोर्चा काढला की दुसऱ्या दिवशी दुसरे मोर्चे काढतात आहे, त्याच्या बातम्या सुद्धा यायला लागल्यात। आणि आता आपल्याला दिसतंय की मराठा वर्सेस ओबीसी असं लागण्याची असणारी शक्यता आहे। पुण्यामध्ये असणाऱ्या एकाने आत्महत्या केलेली आणि त्या आत्महत्येमध्ये ओबीसींच्या नेत्याला विनंती केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। हा एक टिकलिश विषय असं मी त्या ठिकाणी मानतोय। दुर्दैवाने इथले असणारे जे मराठा नेते आहेत 30 निवडून आणले, त्याच्यापैकी अजिबात कोणी बोलायला तयार नाहीये किंवा भूमिका घ्यायला तयार नाहीये। जे काही भूमिका घेतात आहेत ते दुसरे तिसरे रँकमधल्या चळवळीमधले आहेत, तेच भूमिका घेतात आहेत असं आपल्याला दिसतंय। त्याच्यामुळे हे नुसतं असणारा तमाशा बघणार की काय अशी असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय। हाकेंच्या असणाऱ्या उपोषण चाललेलं आहे, त्याला उद्या तिथे असणारा भेट ही देणार आहे त्यांनाही। शांतता कसं करता येईल या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। पण दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये जो एक निकाल आला तो निकाल मी असं म्हणेन एका बाजूने राजकीय दृष्टिकोनातून बघितलं आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो निकाल आनंददायी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। पण त्या निकालाच्या आड राहून जी एका समाजाची मॉबोग्राफी झाली ती सलतय अशी असणारी परिस्थिती आहे। आणि दुसऱ्या बाजूस ओबीसीमधला आत्ता प्रचार असा सुरुवात झालेला आहे की आम्ही 31 गाठलेला आहे, उद्या विधानसभा सुद्धा आम्ही घेऊ आणि मग आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू। हा जो प्रचार चाललेला आहे या प्रचाराला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। राजकीय पक्षाने असणाऱ्या भूमिका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, राजकीय नेत्याने भूमिका घेतल्या पाहिजे आणि विशेष करून मराठा समाजातल्या नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी या संदर्भातलं भूमिका घेतली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय। नाहीतर चिघळण्याची चिन्ह मला त्या ठिकाणी दिसत आहेत। शासनाने लवकरच उपाय त्या ठिकाणी असणारे केले पाहिजेत आणि ही शांतता प्रस्थापित केली पाहिजे, हे आवाहन शासनाला मी करतोय।